क्वाड्रॅटिक इक्वेशनला मधला क्वेश्चन बघा कोणता आहे. एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. हा क्वेश्चन कुठल्या मेथडनं सोडवायचा आहे तर फॅक्टरायझेशन मेथडनं. तर फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवताना ह्या क्वेश्चनला कसं सोडवायचं बघा. हमखास आपल्याला हा प्रश्न विचारला जातो. फॅक्टरायझेशन मेथड फॅक्टरायझेशन मेथडनं कसा पद्धतीनं सोडवायचा पाहूया आपण. तर आता बघा कॉन्स्टंट टर्म कुठली आहे 54. कॉन्स्टंट टर्म आहे आपली 54. याची अशी फोड करायची की ती आली पाहिजे एक्सच्या सहगुणका एवढी म्हणजेच मधल्या संख्ये एवढी. तर 9654. आता प्लस आहे आणि मधल्या संख्येचं चिन्ह मायनस आहे. तर 6 आणि 9ला काय येणार मायनस येणार, कारण त्यांची बेरीज 9654 गुणाकारात वजा वजा काय होणार अधिक होणार. तर आता हे जी फोड आपण केलेली आहे ती मधल्या संख्येच्या म्हणजे एक्सच्या सहगुणकाच्या जागी ठेवायची आहे. एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 9x प्लस 54 इज इक्वल टू 0. आता पहिल्या दोन्हीतनं काय कॉमन निघते आणि दुसऱ्या दोन्हीतनं काय कॉमन निघते. इकडं म्हणून चिन्ह द्यायला विसरायचं नाही. म्हणून पहिल्या दोन्हीतनं एक्स कॉमन निघते, बाहेर काढूया. आतमध्ये एक्स आणि मायनस 6 राहते. आता ह्या दोन्हीत काय कॉमन निघते बघा. आपल्याला दुसरा ब्रॅकेटसुद्धा एक्स मायनस 6 हा आला पाहिजे. त्यामुळं 54 म्हणजे 9 कॉमन निघते आणि 9654 वजा वजा अधिक होते म्हणजे वजा 9 कॉमन निघते. आता जे दोन कंस आहेत ते कॉमन एकदाच लिहायचे. एक्स मायनस 6 हा एकदाच लिहिला आणि दुसरे जे एक्स आणि मायनस 9 आहे त्याचा एक कंस बनवायचा इज इक्वल टू 0 झालं आणि सेपरेट 0 द्यायचं दोन्ही कंसाला. एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0 अँड एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. नंतर हा सोडवून घ्यायचं. प्लस 6 इकडे गेलं मायनस 6 अँड एक्स इज इक्वल टू काय आलं 9 आलं. दिस इज द रूट ऑफ quadratic equation. X is equal to 6 and x is equal to 9 is the root of given equation. Thank you.